नमस्कार मित्रांनो, मी आहे दामिनी बनसोड आणि स्वागत आहे तुमच्या मॉमी लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. तर आजपासून मी स्टडी चालू केलेली आहे. मी आज लगभग 4 वाजेला उठली होती आणि म्हणजे दिवसाची सुरुवात अशीच होती. माझ्याजवळ व्हाईट बोर्ड आहे, मी त्याच्यामध्ये माझे टार्गेटेड लिहिते. ॲटलिस्ट 6 तरी तास मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. बघू शकता मी टायमिंग इथं दिलेला आहे. मी 4ला उठलेली होती. 4:35 झाले होते रेडी होऊन. त्यानंतर मी रेडी झाली. गरम पाणी घेते मी उठल्यानंतर. आणि आज पहिला दिवस आहे तर मी पेपर ॲनालिसिस स्टार्ट केला. सगळ्यात आधी मॉर्निंगला मी 1 तास पेपर दिला. पेपर दिल्यानंतर ॲनालिसिस दिवसभर चालली माझी, कारण पेपर तर 1 तास होऊन जातो पण ॲनालिसिसला भरपूर टाईम लागते. 3-4 तास तर मी ॲनालायसिस केली. तर मी माझ्याबद्दल सांगू इच्छिते की लग्नाआधी मी पण राज्यसेवाच करायची पण माझं झालं नाही तेव्हा. लग्न झालं त्याच्यानंतर लगेच मी प्रेग्नेंट झाली. त्याच्यानंतर आता कमीत कमी 2 वर्ष झाले आहेत माझ्या स्टडीमध्ये गॅप आहे. पण मला असं कुठंतरी खंत वाटते की मी काहीच नाही करू शकली आणि काही करेल की नाही जीवनामध्ये. तर मी अजून स्टार्ट केलेली आहे अभ्यास करणं. माझ्याजवळ माझं 5 महिन्याचा बाळ आहे. मला तेवढा टाईम नाही मिळत म्हणजे अभ्यासाचा, पण कुठून तरी स्वतःसाठी टाईम काढताय मी. सकाळी 4ला उठली तर मला 2 तास मिळतो आणि जर माझा बाबू झोपला सकाळी तो 2 तास झोपतो. तर माझे पूर्ण काम करून जर मी त्या टाईमला मी माझा अभ्यास करेल 2 तास, तर तो 2 तास होऊ शकतो. म्हणजे 4 तास झाले आणि नंतर पण सायंकाळला तो 1-1.5 तास झोपून जातो. तर 1-1.5 तास काम करून केलं तर ते पण 1-1.5 तास. आणि मी स्टार्ट केलं आहे माझं यूट्यूब. तर असं नाही की मी माझ्या दिवसातला टाईम माझ्या यूट्यूबला देईन. मला म्हणजे जास्त यूट्यूबमध्ये एडिटिंग वगैरे काही जमत नाही. मी फक्त माझा जे अनुभव आहे रिअल अनुभव ते शेअर करणार आहे. जसं परफेक्ट बोलेल असं काही नाही, पण मी माझ्या जे पण अनुभव आहे ते यूट्यूबवर शेअर करेल. म्हणजे यूट्यूबला मी माझी फ्रेंडच समजते की मी माझ्या मनातलं सगळं काही मी यूट्यूबवर सांगू शकते. तर तुम्ही पण बघत राहा, मला सपोर्ट करा. बॅकअप प्लॅनिंग म्हणून मी यूट्यूब ठेवलेलं आहे. होईल की नाही होईल ते तर मी विचार नाही करत, पण स्टार्ट काहीतरी केलं आहे मला. तर असो, मी अभ्यास याच्यासाठी स्टार्ट केला आहे की 2027ची राज्यसेवा म्हणजे मी टार्गेट करत आहे. पण जर आता वेळ आहे, जसे की आता मे महिना चालू आहे, जून म्हणजे कंबाईनचा पण मी फॉर्म भरलेली आहे. जून म्हणजे 1 महिन्याचा डिस्टन्स आहे. तर 1 महिन्यामध्ये मला नाही वाटत की कंबाईन माझा होईल, पण ॲटलिस्ट 3-4 सब्जेक्ट 1 महिन्यामध्ये मी करू शकते. तर देऊ तो पण. आणि ग्रुप सीची ॲड अजूनपर्यंत यायला आहे. बेस्ट म्हणजे ह्यावेळेस AMVIच्या जागा येणार आहेत. म्हणजे RTO. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे, तर मी त्याला पण फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू काय होते. तर सोबत मी म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी माझ्या घरच आहे, कारण माझा छोटासा बाळ आहे, त्याच्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. तर फर्स्ट प्रायोरिटी माझी स्टडी नाही आहे. फर्स्ट प्रायोरिटी माझं घर आहे, माझं बाळ आहे. त्यानंतर मी स्वतःसाठी जर टाईम निघत असेल तर टाईम मी देत आहे स्वतःला. 5-6 तास तर मी नक्कीच माझ्या अभ्यासाला देऊ शकते. घरकाम आणि बाळ असेल तर मला नाही वाटत की जास्त आपण 8 तास किंवा 10 तास स्वतःला देऊ शकतो. आणि हे फक्त बोलण्याचेच आहे, कारण 10 तास आपण रात्रभर जागू तर दिवस चांगला नाही जाणार, म्हणजे तब्येत पण खराब होईल. तर त्यामुळे जेवढा शक्य आहे तेवढाच अभ्यास करणे आहे मला. रोज थोडा का होईना मी अभ्यास पूर्णच्या पूर्ण म्हणजे तयारीत आहे. तर अभ्यासाची स्ट्रॅटेजी माझी हे आहे की आता 1 महिना बाकी आहे. तर मॉर्निंगला जशी मी उठली की पेपर द्यायचं, म्हणजे 1 तास तरी पेपर द्यायचं आणि थोडे बहुत म्हणजे विज्ञान मी वाचण्याचा प्रयत्न. NCERT स्टार्ट केलं आहे मी. NCERT म्हणजे मित्रांनो, डायरेक्ट बुक वाचण्यापेक्षा आधी NCERT स्टार्ट करा. NCERTमधूनच पेपर सेट होतो आणि त्यानंतर तुम्ही बुक रेफर करू शकता कोणता पण. माझे हस्बंड मला मोटिव्ह करतात किंवा ते सांगतात की त्यांचे बुक लिस्ट मी फॉलो करते. ते जे सांगतात तशीच मी आता अभ्यास स्टार्ट केलेला आहे. तर ह्या महिन्यामध्ये मी पॉलिटी, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि मॅथ रिजनिंग
सोबत सायन्स टार्गेटेड करत आहे. म्हणजे ग्रुप बीचा जेव्हा मी पेपर देईल 12 जुलैला पेपर नाही 14 जूनला वाटते पेपर आहे. तर ॲटलिस्ट त्या पेपरमध्ये मला हे 3-4 सब्जेक्ट मी टार्गेटेड करते. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये बघू काय होते. तर मी रोजचा एक टॉपिक करण्याचा प्रयत्न करेल. जसे की आज पेपर ॲनालिसिस झाला. पेपर ॲनालिसिसमध्ये म्हणजे पॉलिटीचा पेपर सॉल्व केली 100 क्वेश्चन. तर ॲनालिसिसला मध्ये भरपूर म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होते. पेपर देणं खूप जास्त गरजेचं असते. म्हणजे अभ्यास तर आपण करतो, पण कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात, काय येतात, कशी गुगली क्वेश्चन येतात हे पेपर ॲनालिसिस किंवा पेपर देतो त्याच्यावरूनच समजते आपल्याला. तर सोबत हे घरकाम पण मी करत आहे, बघू शकता तुम्ही. चला, अशा प्रकारे मी माझं टाईम म्हणजे मॅनेज करते. हे दिवसभर मी पुस्तकाला मी दिली होती मॉक. त्यानंतर हे दिवसभर माझा ॲनालिसिस चालला. माझ्या बाळाला मी दुर्लक्ष कधीच नाही करणार. मी माझं स्वतःला प्रॉमिस केलं की म्हणजे मी अभ्यास तर स्टार्ट करत आहे, पण घराला कधीच दुर्लक्ष करणार नाही. जे पण शक्य आहे म्हणजे ज्यांनी ते सगळं करण्याचा प्रयत्न करेल. सगळं स्वतःच करते मी. गोष्ट आली तर ती म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट कशामुळे होतो. आता डिस्ट्रॅक्शनचे खूप सारे जास्त कारण आहेत, पण माझं सगळ्यात जास्त डिस्ट्रॅक्शन म्हणजे मोबाईल. तर मी मोबाईल खूप कमी यूज करते. म्हणजे आता तर यूट्यूब आहे चालू, पण मोबाईलमुळे खूप जास्त डिस्ट्रॅक्शन होतो मित्रांनो. मोबाईल साईडला ठेवायला पाहिजे जेव्हा आपण अभ्यास करतो. पण मी ऑनलाईन पण क्लासेस बघते, त्यामुळे हे बघा माझं पिल्लू माझ्यासोबत अभ्यास करतो. तो पण त्याला पण असा जशी आई करते, जसं मी करते तसंच तो सेम करायला बघतो. त्याला पण असं वाटते आई काहीतरी करत आहे तर मी पण काहीतरी तिच्यासारखंच करेल. तो पेपर तो वाचू नाही शकत, तर तो माझी बुक्स खायचा प्रयत्न करतो. त्याला दुसरी बुक घेऊन दिली मी. कापडवाले बुक्स येतात छोट्या बच्चांचे, तर तो पण त्याला नाही, पण त्याला म्हणजे माझेच बुक्स घ्यायचे असतात. ओढत असतो तो, माझ्यासोबत खेळतो तो. तर असा आहे माझा अनुभव आजच्या